बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, अखेरीस उद्या 12 मार्च 2026 शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येत आहे। उद्या दिनांक 12 मार्च 2026 शिवसेनेच्या 4 अक्षरी नावाची आणि धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची याचिका सुप्रीम कोर्टात सुनावणीला येत आहे। अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, खरंच सुनावणी होईल की पुन्हा एकदा तारीख पे तारीख हा सगळा सिलसिला पुन्हा पाहायला मिळेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या 5 ते 7 मिनिटात तुम्हा सर्वांना मी देणार आहे। पण शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टाच्या पटलावर उद्या आहे, त्यांच्या कामकाजामध्ये आहे, हे अजून तरी मला दिसतंय, त्यांच्या पटलावर मला अजून तरी दिसतंय। शिवसेनेच्या त्या तारखांचा सगळा तो सिक्वेन्स तो तुम्हा सर्वांना चांगलाच पाठ झाला असेल। अगदी 12 नोव्हेंबर असेल, 21 जानेवारी असेल, 18 फेब्रुवारी असेल आणि त्यानंतरची आत्ताची 12 मार्च, या तारखांवर तारखा पडतच चाललेल्या आहेत। मला खरं तर आभार जर मानावेसे वाटले, म्हणजे आतापर्यंत झालेल्या सर्व जस्टिस पैकी जवळपास 5 ते 6 जस्टिस बदलले, त्याच्यामध्ये 2 मराठी जस्टिस येऊन गेले, चीफ जस्टिस 2 मराठी होऊन गेले, अगदी गवई साहेब असतील, अगदी चंद्रचूड साहेब असतील। पण या दोघांमध्ये जर मला आभार जर कुणाचे मानावेसे वाटले तर नक्कीच चंद्रचूडांचे आभार मानीन, कारण कमीत कमी त्यांच्या त्या काळामध्ये, त्यांच्या त्या कार्यकाळामध्ये आता चंद्रचूडांकडे आणि जस्टिस सूर्यकांत यांच्याकडे जरा जास्त वेळ आहे। मधल्या काळामध्ये आलेल्यांमध्ये 6 महिन्यांचा तो वेळ होता, त्यामध्ये काय असतो निकाल लावणाऱ्यांना अगदी 6 दिवसही पुरे झाले, इथे 6 महिने होते। समजू शकतो आपल्याला काय काय असू शकतो माथ्यावर त्यांच्या दबाव, माथ्यावर प्रेशर, जे काही असेल ते। पण चंद्रचूड यांनी कमीत कमी 145 पानांमध्ये तो निकाल बंद करण्याचा प्रयत्न तरी केला होता। अखेरीस त्या तिजोरीच्या चाव्या सगळ्या त्यांनी चोरांच्याच हाती सोपवल्या होत्या। पुनश्च पक्ष कुणाचा किंवा आमदारांची अपात्रता हे सगळं इलेक्शन कमिशनवर पक्षाचं आणि आमदारांची अपात्रता कायद्याप्रमाणे त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडेच, म्हणजे चोरांच्याच हाती त्यांनी किल्ल्या सोपवल्या होत्या। पण तरी सुद्धा 145 पानांमध्ये त्यांनी जे काही निकाल बंद केलं, लिफाफा बंद केलं, त्या सर्वांमध्ये असलेली निरीक्षणं ही खूप काही सांगून जातात। तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, अगदी 3 वर्षांपूर्वीचा आहे। हरीश साळवे जे अतिशय उच्च शिक्षित, आता वकीलच ते, सुप्रीम कोर्टाचेच वकील ते, उच्च शिक्षित काय म्हणायचं, पण अतिशय निष्णात, आपल्या क्षेत्रामध्ये निष्णात असलेले वकील ज्यावेळेस गांगरले होते ना, सुप्रीम कोर्टाचा एक प्रश्न होता त्यांना। सुप्रीम कोर्टाचा प्रश्न असा होता की जर अजूनही ही सगळी माणसं, ही पळालेली माणसं ही कुठल्याही गटामध्ये, कुठल्याही पक्षामध्ये, हा गट कुठल्याही पक्षामध्ये जर विलीन झालेला नसेल तर मग हे आहेत कोण, यांचं सध्याचं अस्तित्व काय? हे अशा प्रकारचे ताशेरे, हे अशा प्रकारचे साऱ्या टिप्पण्या या सगळ्या त्या 145 पानांमध्ये आहेत। यासाठी बघा, निकाल लागला नाही तो भाग वेगळा, पण कमीत कमी त्या सगळ्या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये आपण कमीत कमी ताशेरे तरी पाहत होतो। म्हणजे ताशेरे असतील, त्यांच्यावर नाराजी असेल, ते काय म्हणतात त्यांच्यावर ते खडतर प्रश्न विचारणं असेल, जे काही असेल ते, ज्या भाषेत सुप्रीम कोर्टाने विचारायचं ते विचारलं। निकाल दिला नाही तो भाग वेगळा, पण तरी सुद्धा या सर्व गोष्टी सुद्धा तितक्याच महत्व ठेवून आहेत। जर एकदा हा व्हिडिओ पाहणं, थोडंसं आपल्याला विसर पडलेला असतो, जुन्या काळात काय झालं, 2-3 वर्षांपूर्वीचे हे सारे प्रसंग आहेत। आजही जर शिवसेनेची याचिका जर नियमाप्रमाणे सुनावणीला आली तर ही याचिका 45 मिनिट सुद्धा यांच्या बाजूने टिकणार नाही शिंदे गटाच्या। पहा जरा हे। नवीन पक्ष बनवला नाही तर मग तुम्ही आहात कोण, असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केलेला आहे। साळवे यांच्या मार्फत शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाने हा थेट सवाल विचारलाय। तर नवीन पक्ष बनवला नाही तर मग तुम्ही आहात कोण, असा सवाल सुप्रीम कोर्टानं हरीश साळवे यांना केला आहे। हरीश साळवे यावर काय उत्तर देतात आपलंही लक्ष असेल, तर कोर्टाकडून ही विचारणा करण्यात आली आहे। नवीन पक्ष बनवला नाही तर मग तुम्ही आहात कोण, साळवेंच्या मार्फत शिंदे गटाला सुप्रीम कोर्टानं हा सवाल केला आहे। मगाशी आपल्याला माहिती आहे, अभिषेक मनु सिंघवी यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता। कुठच्याही दुसऱ्या पक्षात अजून हा गट विलीन झालेला नाही किंवा दुसरा नवीन पक्ष काढलेला नाही, असं
सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दात विचारलं, तुम्ही आहात कोण? कारण नियम काय सांगतो, पक्षांतरबंदी कायदा काय सांगतो? पक्षांतरबंदी कायदा सांगतो, जर विशिष्ट संख्येने 2/3च्या संख्येने जर तुम्ही बाहेर पडत असाल एखाद्या पक्षातनं, तर तुम्हाला मर्जर हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. तुम्ही मर्जर केलात का? तर नाही. तुम्ही अजूनही एक गट म्हणून आहात, तर मग तुम्ही आहात कोण? कारण गटाला अनुमती नाही. पक्षांतरबंदी कायद्यामध्ये गटाला अनुमती नाही. तिथूनच खऱ्या अर्थाने या केसची सुरुवात होते. त्यावेळेस ज्यावेळेस हा निकाल लागत होता त्यावेळेस जस्टिस सूर्यकांत जे आताचे सीजेआय आहेत ते स्वतः सुद्धा जस्टिस चंद्रचूड यांच्यासोबत त्या खंडपीठामध्ये होते. आता ही जमेचीच बाजू म्हणावी लागेल, कारण हा प्रश्न विचारणारे हे स्वतः जस्टिस सूर्यकांतच होते. आता जस्टिस सूर्यकांत यांच्या हातामध्ये जवळपास 1.5 ते पावणे 2 वर्षांचा काळ आहे. त्यांच्यासोबत जॉयमाला बागची या सुद्धा आहेत. आता नेमकं काय घडतंय हे पाहायचंय. लक्षात घ्या, त्या 145 पानांचा निकाल हा रेफरन्स म्हणून नक्कीच वापरला जाणार आहे. ज्या अर्थाने म्हणजे ज्या भारतीय संविधानाचा आधार घेऊन ज्यावेळेस धनंजय चंद्रचूड यांनी हा संबंध निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि त्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे चिन्ह आणि नाव या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी पाठवला होता, तिथे स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जी त्रिसूत्री पाळायची होती ती त्रिसूत्री पाळली गेली नाही. ट्रिपल टेस्ट ती पाळली गेली नाही. हे स्पष्ट उघड झाले आणि त्याची सुद्धा निरीक्षणं त्या 145 पानांमध्ये आहेत. तुम्हा सर्वांना थोडीशी आठवण करून देतो. ज्या वेळेस पक्षाचा घटना, पक्षाची संघटना, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या चारही गोष्टींचा मिलाप करून तुम्हाला निर्णय घ्यायचा होता, त्यावेळेस फक्त राजकीय पक्ष, बघा लक्षात घ्या, यांनी याच्यावरच फोकस केला आणि राजकीय पक्षातला जो अंतर्गत विषय येतो तो असतो विधिमंडळ पक्ष. त्याच्यातल्या संख्येनुसार यांनी फक्त पक्ष बहाल करून टाकला एकनाथ शिंदेकडे. ना घटना पाहिली गेली. बरं, घटना का नाही पाहिली? घटना न पाहण्याचं कारण काय दिलं गेलं तर घटनेमध्ये करण्यात आलेले बदल हे आम्हाला कळवलेच गेले नव्हते. घटनेमध्ये जे काही टेक्निकल म्हणजे पक्षप्रमुख या पदाला तुम्ही अमेंड केलं त्याच्यामध्ये, कारण सुरुवातीला शिवसेना प्रमुख हे पद होतं. शिवसेना प्रमुखांच्या नंतर पक्षप्रमुख या पदाला वाढवण्यात आलं. त्या सर्वाचे दाखले आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. तशा प्रकारचे तुम्ही ठराव घेतले नाहीत. तशा प्रकारे लोकशाही पद्धत तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आणली नाही. त्याच्या बैठका झाल्या नाहीत. हे सगळं जे सांगण्यात आलं, हा सगळा खोटा बनाव करण्यात आला, याचा सुद्धा मुखवटा मी इथे स्पष्टपणे फोडतो. पुढचे 3 ते 4 मिनिटे जो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल तो पुन्हा एकदा पहा. या व्हिडिओचं सारे क्लिअर कॉपीज अगदी शेवटापर्यंत मी तुम्हाला 2-3 मिनिटांचाच दाखवतोय, पण हे सगळं अगदी त्यांच्याकडनं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडनं एक्नॉलेजमेंट घेईपर्यंत सारेच्या सारे दस्तावेज आपल्याकडे आहेत. म्हणून म्हटलं ही 45 मिनिटांची केस आहे. पहा. 4 डिसेंबर 2017 रोजी मातोश्री येथे झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा इतिवृत्तांत आपल्यासमोर मांडला गेला. या सदर बैठकीतील एक प्रस्तावपर ठराव जो शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडला होता. निवडणूक आयोगाला आपल्याला ज्या गोष्टी ठरावाद्वारे आपण करतो त्या पाठवायच्या असतात. मी माननीय रामदास कदम आणि अनुमोदक गजानन कीर्तीकर यांना विनंती करेन, हा ठराव जो त्यांनी त्यावेळेला मांडला आज प्रतिनिधी सभेसमोर त्याला पारित करून घ्यायचा आहे. माननीय रामदास कदम. जय महाराष्ट्र. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ऑक्टोबर 2010 मध्ये स्थापन केलेली युवा सेना ही युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांच्या तरुण तडफदार नेतृत्वाखाली कार्यरत आहे. गेल्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील युवकांसाठी केलेल्या सेवाभावी कार्यामुळे युवा सेना ही शिवसेनेची अग्रणी अंगीकृत संघटना म्हणून प्रस्थापित आहे. शिवसेनेच्या प्रचार व प्रसार कार्यामध्ये युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख मान्यजी उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात. महाराष्ट्रात शिवसेनेने लढवलेल्या निवडणुकामध्ये प्राप्त झालेल्या विजयामध्ये युवा सेना पक्षप्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा प्रस्ताव ठराव करते की शिवसेना प्रतिनिधी तसेच सभेचे सदस्य असलेले युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना नेता म्हणून मान्यता देत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. माननीय
रामदासजी कदम यांनी जो ठराव मांडला आणि समस्त युवा सैनिकांमध्ये एक स्फुल्लिंग पेटवण्याचं हा महत्त्वाचा ठराव आहे. आमच्यासारख्या मध्यमवयीन वयोवृद्ध स्थितीत आल्यानंतर आमची पुढील पिढी आम्हाला साथ देत असेल तर आम्हाला दमदारपणे पावलं टाकता येतात. त्यामुळे आदित्यांच्याकडे ही धुरा या ठिकाणी शिवसेना नेता म्हणून देण्याच्या संदर्भातला हा जो ठराव आहे त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो ह्या ठरावाच्या बाजूने तुमचं मत हात वरती करून प्रकट करा. आभारी आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाजसेवक, पत्रकार आणि शिवसेनेचे आधारवड स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून राष्ट्रीय कार्यकारिणी अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मी मांडत आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने 5 वर्षाचा निर्धारित कालावधी पूर्ण होताना पक्षांतर्गत निवडणुकीद्वारा पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करणे बंधनकारक आहे. यानुसार शिवसेनेची पक्षांतर्गत निवडणूक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच आज 23 जानेवारी 2018 रोजी संपन्न झाली. माननीय शिवसेना पक्षप्रमुख, माननीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या पदांसाठीची निवडणूक प्रक्रिया प्रतिनिधी सभेसमोर पार पडली व निवडणुकीचा निकाल मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी नुकताच जाहीर केला. माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे, शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे, सर्व आदरणीय शिवसेना नेते व शिवसेना उपनेते या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले. ही प्रतिनिधी सभा आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुखांना भावी कारकिर्दीकरता हार्दिक शुभेच्छाही देत आहे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या खंबीर व कुशल नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकात महाराष्ट्र राज्यावर अखंड भगवा फडकू अशी प्रतिज्ञा ही महासभा करीत आहे. तसेच माननीय शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, शिवसेना नेते माननीय श्री मनोहर जोशी, माननीय श्री सुधीर जोशी, माननीय ॲडव्होकेट लीलाधर ढाके, माननीय श्री सुभाष देसाई, माननीय श्री दिवाकर रावते, माननीय श्री रामदास कदम, माननीय श्री संजय राऊत व सर्व माननीय शिवसेना उपनेते यांचे मनपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्याचा ठराव करीत आहे. सर्व उपस्थित प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ह्या ठरावाला अनुमोदन देण्याकरता हात उंचावून आपलं अनुमोदन द्यायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी पाहिलात कशा प्रकारे ठराव पास केले गेले, कशा प्रकारे हात उंचावून सर्व आमदारांनी, सर्व नेत्यांनी त्याला अनुमोदन दिलं. आणि याचे तुम्ही एक बारीक निरीक्षण करा. गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम हे अनुमोदक होते. लक्षात घ्या, गजानन कीर्तीकरांनी आणि रामदास कदमांनी ज्या गोष्टी तिथे सांगितल्या आहेत त्या ऑन रेकॉर्ड आहेत. कदाचित म्हणूनच याच 2 नेत्यांना घेण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हा फार धडपड करत होता.
भविष्यात समजा काही गोष्टी या प्रूफ कराव्या लागल्या तर हे दोन नेते हाताशी असणं हे फार गरजेचं होतं, कारण संबंध वरच्या फळीतलं एकही नेता यांच्या सोबत गेलेला नाही. स्वतः एकनाथ शिंदे यांची नेतेपदी ज्यावेळेस वर्णी लागली त्यावेळेसची ही सभा आहे. हीच सभा म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा भरवली गेली होती आणि त्याच्यावर तुम्ही पाहिला असाल मगाच्या व्हिडिओमध्ये स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा असा हात उंचावताना तुम्हाला दिसत आहेत. जर नसेल पाहिलं पुन्हा एकदा पहा, या व्हिडिओच्या शेवटाला पहा. सर्व उपस्थित प्रतिनिधी सभेच्या सदस्यांनी ह्या ठरावाला अनुमोदन देण्याकरता हात उंचावून आपलं अनुमोदन द्यायचं आहे. एकनाथ शिंदे स्वतः हात उंचावून अनुमोदन देत आहेत की होय आम्ही राजी आहोत, जो काही निर्णय झालेला आहे त्यासाठी आम्ही राजी आहोत, आमच्या मनाने आमचं मत घेतलं गेलेलं आहे. मग आता कुठल्या तोंडाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सांगणार की नाही अशा प्रकारचं काहीच आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. अगदी रीतसरपणे पद्धतशीरपणे जो जो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा नियम असतो साऱ्या नियमांचं पालन करून या गोष्टी घडलेल्या आहेत. असो, विषय तो महत्वाचा नाही, विषय हा महत्वाचा आहे. आता ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ही शिवसेनेची याचिका तिथे येईल, सारे सबमिशन्स या अगोदर झालेले आहेत, त्या सबमिशन्सलाच पाहता यांच्यामध्ये ती धमक उरलेली नाही. लक्षात घ्या, यांच्यामध्ये ती धमक उरलेली नाही की ही याचिका, कारण ही याचिका सुनावणीला आली, न्यायदेवता न्यायदेवतेप्रमाणे वागली, न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेप्रमाणे वागली, तर मात्र ह्यांच्याकडनं शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह आजच्या घडीलाही ताबडतोब निघून जात आहे. आणि आमचं तर एक साधं म्हणणं आहे, शिवसेनेचं धनुष्य चिन्ह, शिवसेनेचं 4 अक्षरी नाव, बघा तसं पाहायला गेलं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रॉपर्टी हे चिन्ह आहे, नाव हे त्यांची प्रॉपर्टी नाही. पण तरी सुद्धा सध्या ह्यांचीच काय म्हणतात, जिसकी लाठी उसकी भैंस, ज्याचा स्टंप ज्याचे बॅट बॉल तोच पहिला खेळणार. आता सध्या ह्यांचंच सरकार आहे, सगळं वरपासून खालपर्यंत ह्यांचंच आहे. पण जर तुम्हाला या केसचा निकाल हा लावायचाच नसेल किंवा अजून वेळ घ्यायचा असेल, आता काय नवीन कारण देतील मला माहित नाही. उद्या समजा, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, सध्याच्या घडीला ही याचिका 40व्या क्रमांकावर सुनावणीसाठी आहे. जर एखादी याचिका सुनावणीला यायची असेल तर कमीत कमी ती 15च्या आसपास तरी असायला हवी. आता डबलच्या पेक्षाही जास्तची पुढे ही याचिका आहे, पण तरी सुद्धा आपल्या वकिलांकडनं कशा प्रकारे या याचिकेची लिस्टिंग होते, मेन्शनिंग होते, तिचा क्रम त्याप्रमाणे बदलला सुद्धा जातो. ते याचिकेच्या महत्वावर तिचा क्रम हा पुन्हा वर घेऊन, म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर सुद्धा ती याचिका येऊ शकते, कमीत कमी तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर तर नक्कीच येऊ शकते. त्यामुळे अजूनही काही सांगता येत नाही की उद्या काय घडणार. पण लक्षात घ्या, उद्या ज्यावेळेस ही याचिका सुनावणीला येईल, ज्यावेळेस या साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील, ज्यावेळेस आपले हे सारे सबमिशन्स पाहिले जातील, त्यावेळेस जजेसला सुद्धा तिथे काहीच करता येणार नाही. स्पष्टपणे शिवसेना नाव आणि चिन्ह हे पुनश्च उद्धव साहेबांकडे देण्यात येईल. पण तरी सुद्धा जे मगाशी मी तुम्हाला म्हणालो, नसेल जमत ना, जोपर्यंत तुम्हाला ही याचिका सुनावणीला लावायची नाही तोपर्यंत एक गोष्ट मात्र करा, शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य चिन्ह हे दोन्ही गोठवून ठेवा. शिवसेनेचं चिन्ह गोठवा, नावही गोठवा. जसं आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यावं लागलं, तसं एकनाथ शिंदेनाही काय घ्यायचंय ते नाव घेऊ द्या. एकनाथ शिंदेनाही जसं आम्हाला नवीन मशाल घ्यावी लागली, तसं एकनाथ शिंदेनाही एखादं चिन्ह देऊन टाका आणि लढवा म्हणावं त्याच्यावर निवडणुका. मग जोपर्यंत तुम्हाला टाळाटाळ करायची तोपर्यंत टाळाटाळ करा. यांना सुद्धा नवीन नाव दिलं गेलं पाहिजे, ही स्पष्टपणे समस्त महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची मागणी आहे. कारण ज्या प्रकारे ह्यांना या याचिकेमध्ये वेळ मिळत गेला, ह्या सगळ्या कोर्ट कचेऱ्यांमधून वेळ मिळत गेला, तसा हा शिंदे गट एस्टॅब्लिश होत गेला. मग हळूहळू या मिळालेल्या वेळेतनं त्यांनी हळूहळू इकडची माणसं फोड, कार्यकर्ते फोड, पदाधिकारी फोड, पैसे द्या, उमेदवार चोरा, या सगळ्या गोष्टी करून आपलं अस्तित्व तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आज हाताशी पैसा, केंद्रातल्या सत्ता आणि सत्तेच्या मार्फत असलेल्या त्या प्रशासनातल्या संस्था, या सगळ्यांचा मिलाप करून त्यांनी आज आपला गट एस्टॅब्लिश केला, त्यासोबत भारतीय जनता पक्षाचा डोक्यावर असलेला हात. असो, या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना चांगल्याच माहिती आहेत. पण तरी सुद्धा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये उद्या शिवसेनेची याचिका सुनावणीसाठी आहे. ही याचिका 40व्या क्रमांकावर लिस्टिंगला आहे.
पाहुयात नेमकं काय घडतं या सर्व संदर्भात. तुम्हा सर्वांना उद्या पुन्हा एकदा या सर्व याचिकेची मी पुन्हा माहिती देईल. नेमकी काय सुनावणी झालीये नाही झालीये. आजही मीडियांवर या याचिकेची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. उद्या सुनावणी आहे की नाही याची कुठली माहिती देण्यात आलेली नाही. त्यासाठी माझा आजचा हा खटाटोप असो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र.